नमस्कार मित्रांनो, मी अविनाश आदक महाई न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. मित्रांनो, आज बलिदान दिन. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा तब्बल 40 दिवस अनन्वित छळ करून त्यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. तोच काळा दिवस आजचा दिवस आहे. त्यांच्या शौर्याचा, समर्पणाचा, त्याचबरोबर देव, देश आणि धर्मासाठी त्यांनी जे प्राणांचं बलिदान केलं, तो आज स्मरण करण्याचा आजचा दिवस आहे. पण या दिवशीसुद्धा आजही त्यांच्या स्मृतींना त्रास होईल अशा पद्धतीच्या घटना आजूबाजूला आपल्या घडत आहेत. मित्रांनो, आपल्या सर्वांना माहिती आहे पिंपरी चिंचवडमध्ये धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जगातील सर्वात उंच शिल्प आपल्या मोशीमध्ये बोराडेवाडी येथे उभारलं जातं आहे. आणि त्या शिल्पाच्या उभारणीच्या सुरुवातीपासून त्या शिल्पावर वारंवार आरोप प्रत्यारोप राजकीयदृष्ट्या करण्यात आले, तेही आपण पाहिलं आणि त्याबाबत आपण वारंवार चर्चासुद्धा करतोय. आजही अशाच पद्धतीचा आरोप अगदी महाराजांची पुण्यस्मरण दिवस असतानासुद्धा, बलिदान दिवस असतानासुद्धा आजही त्यांच्या स्मारकावरती राजकीयदृष्ट्या केलेले आरोप आपल्याला पाहायला मिळाले दुर्दैवानं. आणि त्याच संदर्भामध्ये या संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या शिल्पाच्या कामाच्या संदर्भात जे काही आरोप झालेत, त्या आरोपाच्या संदर्भातच चर्चा करायला आज आम्ही आपल्यासमोर आहोत. आपल्यासोबत आहेत महाई न्यूजचे मुख्य संपादक अधिकराव दिवे पाटील सर. नमस्कार सर. नमस्कार सर. आजही जसं गेल्या 2-3 दिवसापूर्वी आपण त्याबाबत चर्चा केली होती की महानगरपालिका सभागृहामध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या कामाच्या संदर्भात आरोप झाले, तसेच आरोप आजही झाले दुर्दैवानं म्हणता येईल की शिवसेनेच्या नेत्या सुलभा उबाळे यांनी या कामाच्या संदर्भामध्ये जे काम धनेश्वर बिल्डर्स म्हणून आहेत त्यांना मिळालं, तर त्यांच्यावरती अगदी टोकाचे आरोप करत त्यांनी काही महत्त्वाचे त्यात मुद्दे मांडले. ते असं म्हणतायत की धनेश्वर बिल्डर्स नावाच्या कंपनीला मोठं करण्यासाठी त्या बिल्डरला हे काम आणि ह्या सर्व निविदा त्यांच्या नावाने काढण्यात आलेल्या आहेत, अशा पद्धतीचा आरोप हा सुलभा उबाळे यांनी महानगरपालिकेच्या पायऱ्यांवरती केला. काय सांगाल तुम्ही याबद्दल? सर्वप्रथम आज बलिदान दिनाच्या निमित्तानं छत्रपती धर्मवीर संभाजी महाराज यांना विनम्र अभिवादन करतो. सर, म्हणजे पिंपरी चिंचवडमध्ये जगातलं सर्वात उंच स्मारक धर्मवीरांचं होतं. हा पिंपरी चिंचवडमधील प्रत्येक नागरिकासाठी, शिवशंभू प्रेमींसाठी अभिमानाची बाब आहे. आणि हे होत असताना तुम्ही जर बघितलं, ते आरोप आजच होत नाही आहेत. हे आरोप विधानसभा निवडणुकीच्या माहोलमध्येही झाले, महानगरपालिका निवडणुकीच्या माहोलमध्येही झाले आणि आता महापालिकेमध्ये नगरसेवक दाखल झाल्यानंतर भारतीय जनता पार्टीला लक्ष्य करण्याकरिता किंवा भारतीय जनता पार्टी सत्ताधारी आहे म्हणून किंवा छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकाच्या निमित्तानं आपल्याला एक राजकीय स्पेस मिळावी अशा अनुषंगानं आरोप होत असतात. किंवा म्हणजे माझं तर असं म्हणणं आहे की जे खरंच चुकीची कामं होत असतील त्याला प्रत्येक नगरसेवकांना विरोध केलाच पाहिजे, विरोध नोंदवलाच पाहिजे. पण विरोध नोंदवत असताना आपण कोणत्या कामामध्ये आणि कोणत्या मुद्द्यांवरती विरोध करत आहोत याचा सुद्धा विचार अनुभवी असलेल्या नगरसेवकांनी केला पाहिजे. सुलभा उबाळे ताईंच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर प्रचंड अनुभव, प्रचंड आक्रमक आणि तितक्याच मुद्देसूद बोलणाऱ्या, सभागृह गाजवणाऱ्या नेत्या म्हणून त्यांचा पिंपरी चिंचवडला परिचय आहे. परंतु या पुतळ्याच्या कामाच्या संदर्भामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं स्टँड घेतलेला आहे, तो त्यांना एकतर त्यांनी त्याची पूर्ण माहिती घेतली नसावी किंवा त्यांना त्या मुद्द्यावरती वेगळ्या आक्रमकपणे व्यक्त व्हायचं असावं. त्यांनी जो मुद्दा उपस्थित केला की विशिष्ट एकाच ठेकेदाराला पुन्हा पुन्हा टेंडर कशा पद्धतीनं मिळतं, तर महानगरपालिकेची एक प्रक्रिया आहे. त्या प्रक्रियेमध्ये निविदा प्रक्रिया राबवण्याकरिता महाटेंडर नावाच्या ऑनलाईन संकेतस्थळावरती निविदा प्रसिद्ध केली जाते. त्या ठिकाणी देशभरातून जे ठेकेदार आहेत ते निविदा भरू शकतात. आता सुलभाताई ज्या पक्षाचं प्रतिनिधित्व करत आहेत त्या पक्षामध्ये मराठी माणूस
मराठी अस्मिता किंवा महाराष्ट्र धर्म या मुद्द्यांना पहिलं प्राधान्य दिलं जातं। जर एखादा मराठी माणूस, मराठी ठेकेदार जर या स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये स्वतःला सिद्ध करून एखादं काम करत असेल, मी असं कुठल्याही ठेकेदाराचं समर्थन करणार नाही, पण एखादा ठेकेदार त्या स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये स्वतःला सिद्ध करत असेल तर त्याचं समर्थनच केलं पाहिजे। राहिला मुद्दा त्याच ठेकेदाराला का, तर हा जाब त्यांनी प्रशासनाला विचारला पाहिजे, किंबहुना प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना जाऊन त्यांच्या दालनामध्ये त्याचा खुलासा विचारला पाहिजे। मला असं वाटतं की महापालिकेच्या पायऱ्यांवर बसून किंवा आंदोलनं करून हा विषय सुटणार नाही, तर याच्यामुळं केवळ आणि केवळ आपल्या पिंपरी चिंचवड शहराची आणि पर्यायानं स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणची बदनामी सबंध महाराष्ट्रामध्ये होईल। आणि याची काळजी सुलभा उबाळे ताईंनीच नाही तर सर्वच नगरसेवकांनी, पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी घ्यायला पाहिजे, असं माझं व्यक्तिगत मत आहे सर। सर, सुलभा उबाळेंनी ज्या पद्धतीने आरोप केले त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय की या धनेश्वर बिल्डर्स नावाच्या ठेकेदाराला आत्ताच्या 2-3 दिवसापूर्वी स्थायी समितीला मंजुरी दिली 50 कोटीच्या टप्पा 2च्या कामाला, त्यामध्ये 60% काम हे विद्युतशी संदर्भात आहे, पण तरीसुद्धा धनेश्वर बिल्डर्स ज्याची की बॅकग्राऊंड ही स्थापत्याची आहे, तरी मग त्यांना हे टेंडर का देण्यात आलं आणि 2 टेंडर एकत्रित करून त्यांना हे देण्यात आलं, अशा पद्धतीचा आरोप त्यांनी केला, त्याबद्दल काय सांगाल तुम्ही? धनेश्वर आपण नाव सातत्यानं ऐकतो, मी तर म्हणजे जवळपास 15 वर्षांपासून या शहरामध्ये पत्रकारितेमध्ये कार्यरत आहे। धनेश्वर बिल्डर काय भारतीय जनता पार्टीच्या सत्ता काळात किंवा विशिष्ट या 2-3 वर्षांमध्ये जन्माला आला असं नाही। पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतील सर जवळपास 80% ठेकेदार जे आहेत ना ते गेल्या 20 वर्षापासून 25 वर्षापासून महापालिकेत काम करतात। मग त्या काळात त्या नेत्यांनी, त्या सत्ताधारी पदाधिकाऱ्यांनी त्यांचा अनुभव घेतलाच असेल ना। धनेश्वरच्या बाबतीमध्ये जर बोललं जातं, एखाद्या धनेश्वरच नाही, अनेक ठेकेदार असे आहेत की ज्यांना वारंवार सातत्याने त्याच कामामध्ये त्यांची मोनोपोली आहे। त्या स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये मी पुन्हा सांगतो सर, स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये टिकून जर ते नियम, अटी, शर्ती टेंडर प्रक्रियेमधले जर ते रास्तपणे स्वतःला सिद्ध करत असतील ठेकेदार म्हणून, तर त्या ठिकाणी त्याच्यात गैर काय आहे? आणि एखादा व्यावसायिक ठेकेदार जर व्यवसाय करायचा आहे म्हणून चांगल्या पद्धतीनं असेल, त्याच्यातलं स्किल वापरून असेल, जर व्यवसाय उभा करत असेल तर त्याच्यात गैर वाटण्यासारखं असं काहीच नाही। सर, स्वर्गीय राम सुतार साहेबांनी हा अत्यंत देखणा असा तो महाराजांचा भव्य पुतळा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तो बनवला गेला। सुलभाताईंचा आरोप असाही आहे की राम सुतार साहेबांच्या कामावरती आमचा विश्वास आहे, त्यांचं काम चांगलं आहे, पण त्या पुतळ्याच्या कामाचं टेंडरसुद्धा हे धनेश्वरच्या नावाने काढण्यात आलं आणि रामसुतार साहेबांना त्याच्यामध्ये जॉईंट व्हेंचर करण्यात आलं। तेच जर रामसुतार साहेबांच्या नावाने टेंडर केलं असतं आणि तर त्याचं श्रेय सुद्धा रामसुतार साहेबांना मिळालं असतं, अशा पद्धतीचा एक आरोप ते करतायत, त्याबद्दल तुमचं काय मत आहे? म्हणजे कसं आहे सर की हा आरोप, अशा प्रकारचा आरोप विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान झाला होता, त्यावेळेला पुतळ्याच्या मोजडीला तडा गेला अशा प्रकारचा टिप्पणी करण्यात आली। त्या संदर्भामध्ये स्वर्गीय त्यावेळेला रामसुतार साहेब होते, पण त्यांच्या वतीनं त्यांचा मुलगा शिल्पकार, तेही प्रसिद्ध शिल्पकार आहेत, म्हणजे रामसुतार साहेबांच्या नंतर म्हणजे वृद्धाप काळामध्ये अनिल सुतार यांनी सगळी धुरा कार्यशाळेची सांभाळलेली आहे। त्या अनिल सुतारांनी सांगितलं की याच्यामध्ये म्हणजे तो त्या कुठलंही शिल्प किंवा कुठल्याही स्मारकाचं, पुतळ्याचं काम ते स्वतः घेत नाही। त्यावेळेस त्यांनी जाहीर सांगितलं भूमिका माध्यमांसमोर स्वतः घेत नाही। ते काय करतात की ते एक कन्सल्टंट म्हणा किंवा त्याचं पूर्ण देखरेख म्हणा, नियंत्रण म्हणा, कंट्रोल म्हणा, ते घेत असतात। मग त्या पुतळ्याच्या कामामध्ये जी धातूचे काम असेल, स्थापत्याचं काम असेल, सुशोभीकरणाचं काम असेल, त्यानंतर विद्युतचं काम असेल, ही जी कामं आहेत ती त्या ठेकेदाराला
किंवा त्या त्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला सोबत घेऊन ते करत असतात. पण सर्वस्वी कंट्रोल जो आहे तो त्या राम सुतार साहेबांच्या कार्यशाळेचाच असतो. आता ज्या 2 विषयांना स्थायी समितीमध्ये विरोध करण्यात आला त्या 2 विषयांमधला एक विषय स्थापत्याचा होता, एक विषय विद्युतचा होता. बरोबर हो. विद्युतचा विषय वेगळ्या संस्थेचा होता, ठेकेदाराचा होता, स्थापत्याचा विषय वेगळ्या ठेकेदाराचा होता. ही गोष्ट सुलभाताई सोयीस्कर सांगत नाही. आणि त्यामुळं त्या का सांगत नाहीत तर त्याचीही राजकीय कारणं आहेत. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की एखाद्या ठेकेदाराने म्हणजे राम सुतार साहेबांनी जर त्यांना जॉईंट व्हेंचरमध्ये काम करण्याची संधी दिली असेल तर त्यांनी त्यांची पात्रता तपासूनच दिलं असेल ना. अगदी हो. एवढा विश्वविख्यात कार्यशाळा चालवणारा माणूस जर एखाद्या ठेकेदाराला काम देत असेल तर त्या ठेकेदाराच्या गुणवत्तेबाबत काहीतरी त्यांनी विचार केला असेल. 100% याचाही विचार आपण करायला पाहिजे. सर, या सगळ्यामध्ये सुलभाताईंनी जे आरोप केलेत त्यामध्ये त्यांनी असं सुद्धा म्हटलंय की धनेश्वर बिल्डर हे नाव वारंवार येत आहे, पण हे सगळे आरोप प्रत्यारोप ह्या धनेश्वर बिल्डर भोवतीच फिरतात. सर, धनेश्वर बिल्डर्स यांना मोठं करण्यासाठी इन द सेन्स त्यांची व्यावसायिक आर्थिक पत वाढण्यासाठी, त्याचबरोबर त्यांचा टर्नओव्हर वाढण्यासाठी हे सगळं केलं जातं आहे. आणि जेणेकरून त्यांना महाराष्ट्रभरातील देशभरातील मोठमोठे असे प्रोजेक्ट्स ते कामं त्यांना मिळावी आणि ते मोठे उद्योजक आणखी बनावेत अशा पद्धतीचा एक डाव आखला जातोय असा थेट आरोप सुलभा उबाळे करतायत. नक्की हा डाव कोण आखतंय आणि धनेश्वर खरंच असा एवढं मोठं धनेश्वर यांना करण्यासाठी हे सगळं रचलं जातंय का? त्यांना सगळी टेंडर दिली जाते का? सर, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा एकूण बजेट आहे साधारण 8-9 हजार कोटी रुपयांचं. याच्यामध्ये त्या धनेश्वरच्या वाट्याला जे काही कोटी येत असतील किंवा त्याची कामं येत असतील ती सोडा, जे जवळपास शेकड्यानं ठेकेदार आहेत की जे पिंपरी चिंचवड महापालिकेमध्ये मोठी कामं कोट्यवधी रुपयांची कामं करतात. ह्याच धनेश्वर नावाच्या ठेकेदाराला माझ्या माहितीप्रमाणे महाविकास आघाडीच्या सत्ता काळात वडूतुळापूरला जे संभाजी महाराजांचं समाधीस्थळ आहे त्या ठिकाणच्या विकास आराखड्याचं मोठं काम याच ठेकेदाराला मिळालं असल्याचं मला माझ्या माहितीत आहे. अच्छा. त्यावेळेला या पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब होते. त्यावेळेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेबच होते. त्यावेळेला सुलभाताईंच्या जे शीर्ष नेतृत्व आहे ते शिवसेनेचे उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे सुद्धा सत्तेमध्येच होते, आजही आहेत. आता यांच्या सत्ता काळामध्ये जर स्पर्धात्मक प्रक्रियेमध्ये जर त्या ठेकेदाराला वडूतुळापूरचं जर ते काम मिळालं असेल तर मग असं म्हणायचं का की त्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तत्कालीन त्यांना मोठं करण्यासाठी किंवा त्यांचं टर्नओव्हर वाढवण्यासाठी काम दिलं? तर तसं नाही. म्हणजे किंबहुना ती तशी परिस्थिती नाही. ही स्पर्धा होते, ही ऑनलाईन टेंडर भरली जातात आणि मग त्याला माझ्या सोयीनुसार माझ्या निरीक्षणानुसार मी त्याला रिंग झाली, मी त्याला मॅनेज झाली, मी त्याला अधिकारी मॅनेज झाले अशा प्रकारचं त्याला जो म्हणतो ना पूरक काहीतरी जोडतो आणि माझ्या सोयीनुसार मी त्याचा अर्थ काढतो. ही वस्तुस्थिती सामान्य नागरिकांना माहिती नसते आणि त्यामुळं एक प्रकारचा नरेटिव्ह सेट केला जातो. तो नरेटिव्ह केवळ आणि केवळ राजकीय स्वार्थापोटी किंवा राजकीय फायद्यासाठी केला जातो. सर, या सगळ्यामध्ये ना एक गोष्ट प्रामुख्याने अशी समोर येते की आजपर्यंत धनेश्वर बिल्डर्सच्या नावाने म्हणजे धनेश्वर बिल्डरच्या आडून एक प्रकारे एक भोसरी विधानसभेच्या आमदारांवरती वारंवार आरोप केल्याचं पाहायला मिळतं. पण या प्रकरणामध्ये कधी धनेश्वर बिल्डर स्वतःहून आरोपांना उत्तर देण्यासाठी समोर आले नाहीत किंवा तशी गरज आहे त्यांना वाटली नसावी कदाचित. कारण हे उद्योजक मंडळी कधी अशा आरोपांना उत्तर देण्याच्या याच्यात पडत नाहीत, ते आपलं काम करतात. आणि या सगळ्या याच्यामध्ये पण कदाचित अशा उत्तर न दिल्या गेल्यामुळं सुद्धा काही राजकीय मंडळी आपला स्वार्थ त्याच्यामधून साधून घेण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही जसं सांगितलं तसं वडूतुळापूरचं काम जर धनेश्वर बिल्डरला मिळालं असेल आणि अजितदादा पवार हयात असताना त्याचबरोबर एकनाथरावजी शिंदे जे सुलभाताईंचेच नेते आहेत त्यांच्या माध्यमातून जर हे काम धनेश्वरला ते मिळालं असेल तर मग ती बाजू सोयीप्रमाणे ती न सांगता
फक्त केवळ आणि केवळ धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्यावर बाबतच आरोप केले जातात आणि लोकांनाही बऱ्यापैकी या गोष्टी माहीत नसतात, त्यामुळे राजकारण करणं काही मंडळींसाठी सोपं होतं. सर, पुढचा एक मुद्दा याच्यामध्ये ताईंनी उपस्थित केला तो असा होता की ज्यावेळी हा पुतळा संभाजी महाराजांचं स्मारक होणार अशा पद्धतीचा प्राथमिक सर्वे ही होती, त्यावेळेस ते स्मारक दुसऱ्या ठिकाणी होणार होतं आणि त्या ठिकाणी सुद्धा धनेश्वर बिल्डरलाच ते काम निविदा प्रक्रियेद्वारे देण्यात आलं होतं आणि त्यावेळी सुद्धा 20 कोटी रुपये खर्च करण्यात आले, पण त्यानंतर जागा बदलली आणि ते 20 कोटी रुपये सगळेच्या सगळे पाण्यात गेले. तेही या सर्व प्रशासकीय चुकांमुळं आणि ज्यांचा अट्टहास हा हे स्मारक करण्यासाठी आहे ते आमदार महेशदादा लांडगे यांच्या सर्व या चुकीच्या याच्यामुळं हे पैसे वाया गेले असा आरोप एक प्रकारे सुलभाताई करताना दिसतात. असं म्हणता येणार नाही, कारण त्याचं कारण असं, जर त्याच सूत्रानुसार जर आपण बघायचं म्हटलं तर पुणेच्या विद्यापीठाच्या समोरचा जो युनिव्हर्सिटी पूल म्हणून ओळखला जातो तो पूल पाडावा लागला. हडपसरचा पूल पुन्हा बांधावा लागला, त्याच्यावरती काम करावं लागलं. चाकण मधला जो पूल होता त्याच्यावरती काम करावं लागलं. मला सांगा, भोसरीचा जो उड्डाण पूल आहे, राजमाता जिजाऊ नावानं ओळखला जातो, त्या उड्डाण पुलाला सुद्धा हटवण्याची भूमिका आता घ्यायला लागले, कारण तो शास्त्रीय दृष्ट्या योग्य झालेला नाही अशा प्रकारची निरीक्षणं नोंदवली गेली लोकांनी. होतं काय की महाराजांचा एवढा भव्य दिव्य पुतळा जर उभा राहतोय, जगातला सर्वात उंच, गुणवत्ता आणि व्हिजिबिलिटीवरती परिणाम होणार असेल आणि त्या पुतळ्याची जर का लोकेशन बदलण्याची भूमिका त्यावेळेला घेतली असेल तर मला असं म्हणायचं आहे की पुतळ्याचं काम पूर्ण झाल्यानंतर पुतळ्याचं लोकेशन बदललं तर आपण समजू शकतो की त्या जागा बदलल्यामुळे मोठा प्रॉब्लेम झाला. जो पुतळा उभाच केला नाही त्याची जागा बदलली असं म्हणता येणार नाही. हा, त्याच्या ज्या निश्चित जागा केली होती त्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्या जागेवर उभारला असेल तर मग एखादा पूल बांधून तो परत निरुपयोगी ठरवण्यापेक्षा किंवा त्याची उपयोगिता शून्य ठेवण्यापेक्षा किंवा त्याला पाडण्याची नामुष्की येण्यापेक्षा पुतळ्याचं कामकाज जर भव्य दिव्य करायचं असेल तर त्याची जागा बदलली असेल तर त्याच्यामध्ये चूक काय आहे किंवा प्रशासनाने मोठा अपराध केला असं म्हणता येणार नाही. सर, तुम्ही अत्यंत विस्तृतपणे या सगळ्याची माहिती दिली आहे. मला एक सांगा, सुलभाताईंनी ज्या पद्धतीने आरोप केले त्याच्यामध्ये ते म्हणतायत की एकतर एका बाजूला ते म्हणतायत की संभाजी महाराज आपली अस्मिता आहेत आणि संभाजी महाराज देशाचे जगातले आमचे सर्वांचे आराध्य दैवत आहेत, पण दुसरीकडं या कामाला विरोध करत असताना ते म्हणतात की या कामामध्ये प्रचंड घोटाळा झालेला आहे आणि खूप सारे पैसे काही मंडळींनी खाल्लेत. त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीची मंडळी याच्यामध्ये सहभागी असं आहेत आणि त्यामुळे आम्ही भारतीय जनता पार्टीचा ठाम निषेध व्यक्त करतो, अशा पद्धतीच्या भावना त्यांनी आज महापालिकेसमोर व्यक्त केल्या. सुलभाताईंनी 2 मुद्द्यांवरती बोलल्या. मी तो त्यांचा व्हिडिओ पाहिला. सुलभाताई म्हणाल्या की हे काम ज्या वेळेला सुरू झालंय, म्हणजे तुम्हाला मी खात्रीने सांगतो की काम ज्या वेळेला सुरू झालं त्या कामाला मान्यता महाविकास आघाडीच्या सत्ता काळात मिळालेली आहे. अच्छा, मुळात ह्या पुतळ्याचं स्मारकाचं क्रेडिट जे आहे ना, श्रेयासाठीच हे सगळं गोंधळ सुरू आहे. त्याचं क्रेडिट महाविकास आघाडी घ्यायला कमी पडली. खरं तर त्याला मान्यता महाविकास आघाडीच्या सत्ता काळात मिळालेली आहे. आपण त्याच्या मागच्या जाऊन जर तारखा, पहिला टप्पा, दुसरा टप्पा, त्याच्या तारखा पाहिल्या तर तुमच्या लक्षात येईल. आणि सुलभाताई काय म्हणतात की प्रशासकीय काळामध्ये ज्या काही व्यवहार झाले किंवा जे काही कामं झाली त्याची चौकशी झाली पाहिजे. तुम्हाला खात्रीने सांगतो की प्रशासकीय काळामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह होते आणि शेखर सिंह साहेबांची नियुक्ती करण्यासाठी सुलभाताई ज्यांना शीर्ष नेतृत्व मानतात त्यांनी शेखर सिंहांना इथं आयुक्तपदी नियुक्त करण्याबाबत शिफारस केली होती असे त्यावेळेला सुद्धा चर्चा माध्यमांमध्ये सुद्धा झाली. मग सुलभाताई जर तसं म्हणत असतील की सीएम, त्यांचे शीर्ष नेतृत्व ज्या वेळेला सीएम होतं त्यांच्या कार्यकाळातल्या प्रशासकीय राजवटीची चौकशी केली पाहिजे. ज्या वेळेला शेखर सिंह प्रशासकीय कामकाज पाहत होते त्यावेळेला डेप्युटी सीएम त्यांचे शीर्ष नेतृत्व होतं, त्यांच्या काळातल्या कामांची चौकशी लावायला पाहिजे. तर मग सुलभाताईंनी घरचा आहेर दिला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आणि राहिला विषय तुमच्या पुतळ्याच्या कामामध्ये जे भ्रष्टाचार झाला किंवा चुकीच्या पद्धतीनं कामं केली
मला असं म्हणायचं आहे की आपण प्रत्येक नगरसेवकानं पिंपरी चिंचवडच्या 128 नगरसेवकांनी अत्यंत जबाबदारीनं व्यक्त व्हायला पाहिजे. आपल्या एखाद्या आरोपामुळं, आपल्या एखाद्या टिप्पणीमुळं पिंपरी चिंचवड शहराची, पिंपरी चिंचवडच्या स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणची, पिंपरी चिंचवडच्या लौकिकाची बदनामी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. सुलभाताई तर अनुभवी आहेत, त्यांना सभागृहाचं कामकाज सुद्धा माहीत आहे. तर आता सुलभाताई का आरोप करतायत, तर तुम्हाला मी अगदी विश्वासानं सांगतो की जर सुलभाताईंनी भविष्यवाणी केली की भविष्यामध्ये काहीतरी चुकीचं झालं तर त्याला जबाबदार कोण, पण ती भविष्यवाणी उलटी आहे. भविष्यवाणी अशी आहे की बाबा 2029ला जर का विधानसभा निवडणूक होणार आहेत, तर त्या विधानसभा निवडणुका आता जसं महापालिका झाली स्वबळावर, तर तशी स्वबळावर झाली, तर सुलभाताई भोसरी विधानसभा किंबहुना बदललेल्या प्रभाग विधानसभा मतदारसंघ रचनेमध्ये जो काही नवीन प्रभाग किंवा मतदारसंघ होईल त्याच्या दावेदार आहेत. आणि त्यांना जर त्यांची स्पेस निर्माण करायची असेल तर मग प्रतिस्पर्धी कोण आहे, तर मग प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे, प्रतिस्पर्धी सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आहे. मग त्यांच्या कारभाराला चांगलं म्हणून कसं चालेल. सर अगदी बरोबर. सर सुलभाताईंनी आणखी एक खूप मोठा आरोप केलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये. त्यांनी आज आरोपांच्या अगदी फैरी झाडलेल्या आहेत. त्यांनी 10, 12, 15 आरोप सरसकट मीडियासमोर उभं राहून त्या नेहमीप्रमाणे त्यांनी केल्या. त्या असं म्हणतायत की छत्रपती संभाजी महाराजांचं शिल्प ज्या ठिकाणी उभं राहतंय त्या ठिकाणी एक बोगस संस्था इथं तयार होतीये स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या त्या सगळ्या नावाखाली, आणि त्या बोगस संस्थेच्या माध्यमातून तो सगळं परिसर किंवा ती सगळी स्मारकाची शिल्पाची ती जागा ती सगळी ताब्यात घेण्याचा डाव आहे, अशा पद्धतीचा एक रोखठोक आरोप हाही सुलभा उबाळे यांनी केलेला आहे. तर याबद्दल तुम्ही काय सांगा. खरं तर सुलभाताई शिवसेनेमधूनच त्यांनी त्यांची कारकीर्द सुरू केलेली आहे, त्यामुळं त्यांच्या व्यक्त होण्याची पद्धत ही बोगस, आक्रमक आणि अगदी तुम्हाला सांगतो ज्वाज्वल्य नाही का, अशा प्रकारची घोषणाबाजी अशा प्रकारची आहे. ज्या संस्थे संदर्भामध्ये ताई बोलल्या त्या संस्थेचं नाव आहे हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट. आता ह्या हिंदू भूषण स्मारक ट्रस्ट त्याच्या स्थापनेचं कारण काय, तर या ट्रस्टची स्थापना हिंदुत्ववादी आमदार महेश लांडगे यांनी केलेली आहे. त्या ट्रस्टमध्ये जी मंडळी आहे ती सगळी अराजकीय आहे. त्या ट्रस्टचा उद्देश जो आहे तो हिंदू भूषण किंवा धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या विचारांचा, शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रचार प्रसार करणे आणि शिवशंभू विचारांची एक पिढी तयार करणे अशा प्रकारचा त्या ट्रस्टचा उद्देश आहे. हे मी वाचलंय, ही बातम्या सुद्धा याच्या संदर्भामध्ये आपण पाहिल्या. आता मग ही ट्रस्ट कशासाठी स्थापन केली, तर एकूण महेश लांडगेंचं जे याच्या अगोदर त्यांनी एक संतपीठ जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या नावानं सुरू केलेली संतपीठ जे महाराष्ट्रातलं पहिलं आहे, त्या संतपीठाच्या माध्यमातून त्यांनी अध्यात्म आणि आधुनिक शिक्षणाचा संगम असलेलं एक संस्था उभी केली. त्या संस्थेवर सुद्धा सगळे अराजकीय प्रतिनिधी आहेत. आणि त्याच धर्तीवरती स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषण ही महेश लांडगेंच्या राजकीय सामाजिक जीवनाची इतिकर्तव्यता आहे ते असं वारंवार सांगतात. आणि म्हणून त्यांनी याच्यामध्ये राजकीय अँगल नको या कारणाकरिता ट्रस्टची स्थापना केली. त्या ट्रस्टनी जे कामकाज चालू केलेलं आहे, आता तुम्ही जर पाहिलं मधल्या काळामध्ये ढोल ताशाची मानवंदना देण्यात आली, त्यानंतर रिव्हर सायक्लोथॉन विश्वविक्रमी ती त्याच स्मारकाच्या परिसरामध्ये मैदानावरती झाली. आणि आता त्या ठिकाणी बलिदान मासाचे जे काही उपक्रम चालू आहेत गेल्या 40 दिवसांपासून तेही तिथं आहेत. तुम्हाला सांगतो की आज सुलभाताईंनी त्या ठिकाणी अभिवादन केलं, ज्या ठिकाणी त्यांनी पुष्प अर्पण केला. छोटा प्रतिकृती आहे त्या ठिकाणी, ती प्रतिकृती उभा करून तिथं म्हणजे पूजा अर्चना करण्याची भूमिका त्या ट्रस्टनी केली. त्याला कुठल्याही प्रकारचा निधी, त्याला कुठल्याही प्रकारचा आर्थिक रसद
महापालिका प्रशासनाकडून पुरवली जात नाही, परंतु 40 दिवसांपासून आणि त्याच्या अगोदरही तिथं विविध उपक्रम त्या ट्रस्टच्या माध्यमातून सुरू आहे. त्याचं स्वागत करायला पाहिजे, अगदी बरोबर. त्याचं स्वागत करायला पाहिजे. आणि आता जर तोच न्याय द्यायचा म्हटलं तर मग तुम्ही पाहिलं की मला आठवते की सुलभाताई त्यांच्या प्रभागामध्ये एक विठ्ठल रुक्मिणीचं खूप सुंदर असं छोटं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये ताई दरवर्षी चांगल्या प्रकारचे उपक्रम आयोजित करतात, त्याच्या बातम्या पण होतात. मग आपण असं म्हणवायचं का की त्या मंदिरावर ताबा सुलभाताईंनी मारला? भोसरीचं गाव जत्रा मैदान, सगळ्या पक्षाचे लोक तिथं सभा घेतात, स्वतःचे कार्यक्रम राबवतात. त्या ठिकाणी म्हणायचं का त्या ठिकाणी ताबा मारला? भोसरीमध्ये लांडेवाडीमध्ये शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक आहे, त्याच्या मागं देवीचं मंदिर आहे. त्या देवीच्या मंदिरामध्ये 9 दिवस नवरात्रोत्सव होतो. त्या ठिकाणी विलास लांडे साहेब 9 दिवस सेवा करतात भाविकांची. तिथं म्हणायचं का विलास लांडे साहेबांनी तिथं ताबा मारला का? त्यांनी म्हणलं का की ती शिवसृष्टी वरती माझा ताबा आहे? पिंपरीमध्ये भीमसृष्टी आहे, त्या ठिकाणी कोणी म्हणलं का? तिथंही कार्यक्रम होतात, तिथंही लोक उपक्रम साजरे करतात, तिथं कोणी ताबा मारला का? पलीकडे चिंचवडमध्ये जाऊ, चिंचवडमध्ये सुद्धा त्या मैदानावरती जगताप कुटुंबियांच्या माध्यमातून विविध उपक्रम, सामाजिक उपक्रम भव्य दिव्यपणे साजरे होतात. त्यांनी त्या मैदानावरती ताबा मारला असं म्हणता येईल का? थेरगावमध्ये जाऊ, थेरगावमध्ये डांगे चौकामध्ये जी शिवसृष्टी आहे, ती शिवसृष्टी पूर्ण करण्याचं सगळं श्रेय संकल्पनेपासून ज्या सुलभाताई आहेत त्यांचे शीर्ष नेतृत्व, त्यांचे नेते खासदार श्रीरंग बारणे साहेबांचं आहे. असं म्हणता येईल का की त्या ठिकाणी बारणे साहेबांनी ताबा मारला म्हणून? तर असं म्हणता येणार नाही. एखादी संस्था, एखादी ट्रस्ट आणि आपण त्याला बोगस म्हणतो, तर माझं असं म्हणणं आहे की राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना आत्ता जो बदलता काळ आहे, सोशल मीडियाचा काळ आहे, या काळामध्ये प्रत्येक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी, नगरसेवकांनी अत्यंत जबाबदारीनं बोललं पाहिजे, शब्द जपून वापरले पाहिजे. अन्यथा त्यांची जी धार आहे शब्दाची, ती धार कमी होऊन जाईल. आणि मला असं खात्री आहे की आगामी काळामध्ये काही दिवसांना का असण्या ह्या सगळ्या गोष्टींवरती पडदा पडेल आणि स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या माध्यमातून जगात पिंपरी चिंचवडची एक नवी ओळख आपल्याला पाहायला मिळेल. त्यात काय तिळमात्र शंका वाटत नाही. सर, आज स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणच्या ठिकाणी राष्ट्रवादीचे नेते आणि शिवसेनेचे हे सर्व नेते, सुलभा उबाळेताई, या सर्वजण तिथे गेले होते. त्यांनी तिथे महाराजांचं दर्शनही घेतलं. हे सर्व एकीकडे आरोप करायचे, त्या ठिकाणी जाऊन पुन्हा दर्शनही घ्यायचं आणि पुन्हा ते त्या ठेकेदारावर आरोप करायचे, भाजपावर आरोप करायचे, तिथल्या ट्रस्टवरती आरोप करायचे. हे सगळं करत असताना नक्की याच्यामध्ये 2029च्या विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे राजकीय दृष्टिकोनातूनच केलं जात आहे? त्याचं कारण असं की त्या पुतळ्याचं जे किंवा स्मारकाचं जे संपूर्ण श्रेय जे आहे ते भारतीय जनता पार्टीचे आमदार महेश लांडगे यांना मिळतं, दिलं जातं. महाराष्ट्रभरामध्ये त्यांची ओळख स्टॅच्यू ऑफ हिंदू भूषणचे संकल्पक म्हणून निर्माण होऊ लागलेली आहे. आणि महेश लांडगे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिवसेना शिंदे गटाचे असतील, 2029 मध्ये त्यांच्या विरोधातच लढावं लागेल ना. आणि हे करत असताना मला असं वाटतं की ती स्पेस मिळवण्यासाठी सुलभाताई त्या पद्धतीनं आक्रमकपणे बोलत असतात. नक्कीच सर, तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं त्याबद्दल खरंच तुमच्या मनापासून आभार. मला वाटतं सर, या सगळ्यामध्ये ना एक अडचण काय होती, आपल्या शहराच्या विरोधी पक्षाकडे एका व्यापक दृष्टिकोनातून जर पाहिलं तर मागेही असंच झालं होतं. भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांच्या माध्यमातून अजितदादांच्या शोकसभेच्या वेळी आपण पाहिलं की अजित पवारांच्या निधनानंतर अजित सृष्टी उभारली जावी ही संकल्पना विरोधी असलेले महेश लांडगे यांना सुचली आणि त्यांनी ती मांडली जाहीरपणे आणि त्याचा पाठपुरावा सुरू केला. हे महेश लांडगे करू शकतात. देशातील पहिलं संविधान भवन पिंपरी चिंचवडमध्ये उभं राहावं ही संकल्पना महेश लांडगेंना सुचू शकते आणि ते त्याचा पाठपुरावा करून ते पूर्ण करू शकतात. किंवा जगातील सर्वोच्च संभाजी महाराजांचा सर्वोच्च पुतळा आपल्या शहरामध्ये उभा राहावा ही संकल्पना सुचावी हे महेश लांडगेंना सुचतं
आणि बाकी इतरांना सुचत नाही. आणि मग जर असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुचले, ते जर पूर्ण व्हायला लागले, पूर्णत्वाकडे जायला लागले, तर मग कुठंतरी पॉलिटिकली अनसेफ स्वतःला समजून मग अशा प्रकारचे आरोप केले जात असावेत. अशी एक या सर्व गोष्टींकडे जर पाहिलं तर माहिती त्यामधून मिळते. स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषण, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे आपली अस्मिता आहेत, आपल्या देव, देश आणि धर्मासाठी ज्यांनी बलिदान दिलं. त्याचबरोबर पिंपरी चिंचवडचं नाव आज स्टॅच्यू ऑफ हिंदूभूषणच्या माध्यमातून जगभर पोचतंय, ते त्यांच्या या स्मारकामुळं, या शिल्पामुळं. आणि या संदर्भामध्ये फक्त आणि फक्त राजकारण करून कुठंतरी आपल्या स्मारकाचा, शहराची बदनामी होईल अशा पद्धतीनं काम करणं किंवा अशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करणं हे मला म्हणजे योग्य वाटत नाही आहे. आणि त्याबद्दलच अधिक दिवे सरांनी अत्यंत विस्तृतपणे आज जे काही आरोप या कामाच्या संदर्भात होत आहेत त्याला उत्तरं दिली आहेत. मी माझ्या सर्व प्रेक्षकांना विनंती करतो की या आणि अशाच विविध विश्लेषणात्मक माहितीसाठी महाई न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, पाहत राहा महाई न्यूज. धन्यवाद.